पृथ्वी तलावर आईला सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। देव सर्वांकडे येऊ शकत नाही, सर्वांचेच प्रश्न सोडवू शकत नाही, काळजी घेऊ शकत नाही, म्हणून त्यानं आई बनवली असं म्हटलं जातं। आईला परमेश्वरापेक्षाही वरचं स्थान दिलं गेलंय। आई म्हणजे प्रेम, त्याग आणि संरक्षणाचं जिवंत प्रतीक। मात्र अलीकडच्या काळात काही महिलांना असं कृत्य केलंय की ज्यामुळे आई आहे की कसाई असा प्रश्न निर्माण झालाय। पुण्याच्या खेड तालुक्यातील कुरुळ येथील घटना ऐकून कोणत्याही सुसंस्कृत माणसाचं काळीज हेलावून जाईल। येथे एका क्रूर आईनं आपल्या 6 वर्षाच्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे। या क्रूर आईने मुलाची हत्या केवळ प्रेम संबंधात तो आडवा येत होता म्हणून केली आहे। आपला प्रियकर आणि स्वतःच्या मधील अडथळा दूर करण्यासाठी या क्रूर मातेनं आपल्या पोटच्या गोळ्याला मृत्यूच्या दाढेत ढकललं। या क्रूर आईनं त्या निरागस मुलाला बाथरूम मध्ये नेऊन पाण्याच्या बादलीत त्याचं डोकं बुडवून त्याला भिंतीवर आपटून त्याचा जीव घेतला। ज्या आईच्या हातांनी मुलाला घास भरवायला हवा होता त्याच हातांनी त्याचा गळा दाबला। ही घटना केवळ एक गुन्हेगारी कृत्य नाही तर ती मानवी नैतिकतेचा झालेला संपूर्ण अंत आहे। हत्येनंतर या मातेने रचलेला बनाव अधिक भयंकर होता। तिने मुलाचा मृतदेह बीड जिल्ह्यात नेला आणि तिथे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचा खोटा बनाव केला। मात्र पोलिसांच्या तपासासमोर तिचं हे पाप टिकू शकलं नाही। या घटनेनंतर पोलिसांनी या निर्दयी आईला बेड्या ठोकल्या तर तिचा प्रियकर फरार झालाय। पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। आता उत्तर प्रदेशमध्ये याची उलट एक घटना घडली ज्यामुळे आई काय असते आणि आईचं बलिदान कोणीच विसरू शकत नाही हे दिसून आलं। उत्तर प्रदेशमधील आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवर काही दिवसांपूर्वी एका बसला भीषण आग लागली। आगीच्या ज्वाळा संपूर्ण बसला वेढत होत्या आणि आतमध्ये प्रवासी मृत्यूच्या भीतीने ओरडत होते। अशा कठीण प्रसंगी जिथे प्रत्येक व्यक्ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत होती तिथे एका मातेचं संपूर्ण लक्ष आपल्या 2 मुलांवर होतं। स्वतः आगीत होरपळत असतानाही त्या माऊलीनं हार मानली नाही। तिने बसच्या खिडकीची काच फोडली आणि आपल्या 2ही मुलांना खिडकीतून सुरक्षित बाहेर फेकलं। तिला माहित होतं की मुलांना बाहेर फेकल्यानं जखमा होतील, पण जळत्या आगीतून त्यांना वाचवण्याचा तो एकमेव मार्ग होता। ही माता मानेमध्ये शरीरात काचा घुसून एवढी जखमी झाली होती की ती बसच्या आगीतून बाहेर पडू शकली नाही आणि आगीच्या विळख्यात सापडली। ही घटना आईच्या त्या रक्षक रूपाचं दर्शन घडवते जी आपल्या पिल्लांसाठी मृत्यूच्या जबड्यात हात घालायलाही मागे पुढे पाहत नाही। या मातेचं समर्पण हीच खऱ्या अर्थानं आई या शब्दाची व्याख्या आहे। मात्र दुसरीकडच्या आजच्या या कलियुगाच्या आईकडे पाहून आई आहे की राक्षस असा प्रश्न निर्माण झाला। या कलियुगाच्या आईला काही ममता भावना आहे की नाही? प्रियकर म्हणजे सर्व काही असतं असं या क्रूर मातेला का वाटतं? अशा क्रूर आईला काय शिक्षा झाली पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा।